चंद्रपूर शहराच्या प्रवेशद्वारावरच इरई नदीचे दर्शन होते। शहराला 9 किलोमीटर समांतर वाहणारी ही नदी एक प्रकारे चंद्रपूर शहराचे नाक आहे, त्यामुळे ती सुंदरच असायला पाहिजे। इरईचे खोलीकरण आणि सौंदर्यीकरण करणे हे केवळ एका व्यक्तीचे काम नव्हे, तर यात शासन आणि प्रशासनासह सर्व लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना, नागरिकांचे सुद्धा योगदान असणे आवश्यक आहे। त्यामुळेच लोकसहभागातून आणि सर्वांच्या सहकार्यानेच इरई नदीचा चेहरामोहरा बदलण्याचा आमचा मानस आहे, असे विचार राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी व्यक्त केले। जिल्हा प्रशासनाद्वारे इरई नदी खोलीकरण अभियानाचा शुभारंभ करताना ते बोलत होते। यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले, औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता विजय राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार आदी उपस्थित होते। इरई नदी खोलीकरणाच्या कामाचे जिल्हा प्रशासनाने उत्तम नियोजन केले आहे, असे सांगून पालकमंत्री डॉक्टर उईके म्हणाले, लोकसहभागातून हे खोलीकरण अभियान नक्कीच यशस्वी होईल। ही आपली नदी आहे, हे आपले अभियान आहे, अशी भावना प्रत्येक नागरिकांनी ठेवावी। तसेच या अभियानाबद्दल जास्तीत जास्त जनजागृती करावी, जेणेकरून लोकांचा यात मोठ्या प्रमाणात सहभाग होईल। या नदीचे खोलीकरण आणि स्वच्छता ही दोन्ही कामे हाती घेण्यात येईल। आजपासून 45 दिवस हे अभियान निरंतर चालणार आहे। प्रत्येक दिवसाचे जिल्हा प्रशासनाद्वारे नियोजन करण्यात आले आहे। विरोधकांनी इरई नदीच्या अभियानात सहभाग घ्यावा, केवळ नावासाठी विरोध करून इरई नदी स्वच्छ होणार नाही। त्यामुळे विरोधकांनी सुद्धा या अभियानात सामील व्हावे। नदीच्या खोलीकरण अभियानाबद्दल कोणीही शंका कुशंका मनात आणू नये। आपल्या जिल्ह्याची बदनामी होणार नाही याची सुद्धा दक्षता घ्यावी। इरई नदीच्या खोलीकरणातून चंद्रपूरचा सन्मान वाढेल, अशी अपेक्षा पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी व्यक्त केली। यावेळी पालकमंत्री डॉक्टर उईके यांनी मंत्री म्हणून त्यांना मिळणारे वेतन आणि भत्ता असे एकूण 5 लाख रुपयांचा धनादेश इरई नदीच्या खोलीकरण अभियानासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला। या जिल्ह्यामध्ये काय नाही आणलं, मी आता 2004 पासून पाहत आहे। 2004 पासून भाऊचं कर्तृत्व कर्तृत्वाच्या माध्यमातून या जिल्ह्याला नावारूप जे आलेलं आहे। आज चंद्रपूर जिल्हा म्हणल्यानंतर काय काय या जिल्ह्यामध्ये नाही, एकाही जिल्ह्यामध्ये तुलना करण्याला एक नाही आहे, ते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे। फक्त उर्वरित जे काम राहिलेलं आहे भाऊच्या आणि आपल्या सर्वांच्या नेतृत्वामध्ये, भाऊचा खांद्याला खांदा लावून आपण इरई नदीचं खोलीकरण आणि स्वच्छता अभियान 100% पूर्ण करण्याचे आपण सर्वांनी सहकार्य करावं। श्री अशोक उईकेंच्या नेतृत्वामध्ये लोकसहभागातून या इरई नदीच्या खोलीकरणाचा शुभारंभ आज होतो आहे, हा सर्वांसाठीच निश्चितपणे आनंदाचा क्षण आहे। आणि या अभियानाचं एक वैशिष्ट्य असं आहे की ज्या बाबतीमध्ये मागच्याही बैठकीत आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांनी आग्रहपूर्वक सांगितलं आणि ज्या संदर्भात मी तेव्हाही अभिनंदन केलं, ते म्हणजे कर्मचाऱ्यांनी 1 दिवसाचा पगार दिला। आणि मी तेव्हाच माननीय जिल्हाधिकारी महोदयांना म्हणालो की याचं कौतुक राज्य सरकारमध्ये निश्चित होईल की जर चंद्रपूरमधली ही सुरुवात जर महाराष्ट्रात सर्व कर्मचाऱ्यांनी मनात आणून केली, तर महाराष्ट्रामध्ये चित्र बदलण्यामध्ये निश्चितपणे एक भाव येईल। प्रश्न साधा आहे, जर कणिक, दूध, साखर एकत्र केली तर शिरा होतो, तो स्वीट डिश होते। पण तीच देवाच्या समोर ठेवली तर तो प्रसाद होतो, त्याचा गोडवा वाढतो। पैसे तर येणार आहे, कोणत्या ना कोणत्या सोर्समधून, स्तोत्रामधून पैसे येणार, पण जेव्हा त्याला लोकांचा सहभाग लागतो, कर्मचाऱ्यांचा सहभाग लागतो, आणि तेव्हाच खरं तर मीही माझा 1 महिन्याचा पगार घोषित त्याच दिवशी केला की ज्या दिवशी हा कर्मचाऱ्यांनी दाखवलेला प्रतिसाद मला आनंददायी होता, कारण त्यामध्ये मग ते सुद्धा स्टेक होल्डर